Hello dear students, welcome in the class of SYBSc Organic Chemistry. So guys, today we are going to start our next topic, that is geometrical isomerism. What is geometrical isomerism and which isomers are, we can say that the isomers is geometrical isomers. We know that there are two types isomers, or there are two types of isomerism. First one is optical isomerism and the another is geometrical isomerism. So now we will discuss the geometrical isomerism. So in last lecture we discussed about the R and S configurations. So we discussed the various examples of or various isomers, which isomer is showing R configuration and which isomer is showing S configurations. So this is very simple topic, how to, we can say that this isomer is of R showing R configuration and which showing S configurations. So there are 5 to 6 examples we already give in last lecture about R and S configurations. तर मी मागच्या लेक्चरला म्हणण्यापेक्षा गुगल क्लासरूमला परत एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्याच्यात अजून तुमचा आर आणि एस कन्फिग्युरेशन जे आहे ते डिटेलमध्ये कवर होऊन जाईल, की त्याच्यात बरेचसे अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल ॲडिशनल एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तर ते त्याच्यातून कवर होतील. तिथेही नाही समजलं तर मला विचारा तुम्ही, ठीक आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये we have seen that the free rotation about carbon single bond gives number of conformations. तर आतापर्यंत आपण बघितलं की कार्बन सिंगल बॉन्ड ज्यावेळेस असतो तर त्याच्यात फ्री रोटेशन, सिंगल बॉन्डमध्ये फ्री रोटेशन केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ कन्फर्मेशन्स मिळतात. पण सच कन्फर्मेशन्स और सच फ्री रोटेशन्स अबाउट कार्बन डबल बॉन्ड और कार्बन नाइट्रोजन डबल बॉन्ड और नाइट्रोजन डबल बॉन्ड इज नॉट पॉसिबल, इट इज रेस्ट्रिक्टेड. पण जे फ्री रोटेशन आपण बघत होतो कार्बन सिंगल बॉन्डमध्ये आत्तापर्यंत जे वेगवेगळे कन्फर्मेशन दाखवत असतात, तर ते फ्री रोटेशन आपण कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड किंवा नायट्रोजन डबल बॉन्डमध्ये ते फ्री रोटेशन हे पॉसिबल होत नाही. तर ते रेस्ट्रिक्टेड केलेलं आहे. तर ते का? Because the double bond between two carbon atom consist of one sigma and one pi bond. तर डबल बॉन्डमध्ये काय असतं माहिती आहे का? ज्यावेळेस दोन कार्बनमध्ये किंवा दोन नायट्रोजनमध्ये ज्यावेळेस डबल बॉन्ड असतो, तर हे बेसिक्स आहे जे आपण 11-12 पासून शिकतो, की कार्बन डबल बॉन्ड ज्यावेळेस असतो तर त्या डबल बॉन्डमध्ये एक जो बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड असतो अँड अनदर वन इज पाय बॉन्ड. सो बोथ द कार्बन्स आर sp2 हायब्रिडाइज. जे सिंपल कार्बन डबल बॉन्ड आहे, तर कार्बन डबल बॉन्ड हे ते दोघंही जे कार्बन्स असतात ते sp2 हायब्रिडायझेशन हे शोज करत असतात. आणि त्याच्यात जे दोन बॉन्ड्स असतात कार्बन डबल बॉन्डमध्ये, तर एक जो असतो तो सिग्मा बॉन्ड असतो आणि जो दुसरा असतो तो पाय बॉन्ड असतो. तर हे बेसिक्स आहे कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. आणि ट्रिपल बॉन्डमध्ये काय असतं, तर एक जो बॉन्ड असतो तो सिग्मा बॉन्ड असतो आणि दोन जे बॉन्ड असतात ते पाय बॉन्ड असतात. तर हे बेसिक्स आहे. तर मग बोथ कार्बन चूज sp2 hybridization or sp2 hybridize. So the two carbon atoms and the four hybrid orbitals lies in same plane while p lobes of pi bond lies above and below the plane. तर याच्यामध्ये मग ज्यावेळेस sp2 हायब्रिडायझेशन दाखवतं, तर मग जे दोन कार्बन ॲटम्स आहेत, तर मग त्या दोन कार्बन ॲटम्सचे आणि त्याच्यातले जे चार हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत, तर sp2, तर मग आता दोघंही sp2 दाखवत आहेत. मग त्याच्यातले जे दोघंही कार्बन ॲटम्समध्ये जे चार हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये असतात आणि जो p ऑर्बिटल असतो, तर ते p ऑर्बिटलचे जे लोब असतात ते पाय बॉन्ड ते अबो आणि बिलो द प्लेन असतात. तर मग याच्यात काय होतं माहिती का,
तर एनी अटेम्प्ट टू रोटेट वन ऑफ द कार्बन ॲटम्स विल ब्रेक द पाय बॉन्ड. जर मग आपण ते रोटेट करायचा प्रयत्न केला कार्बन, किंवा आपण जर त्याच्यातला एक कार्बन ॲटम जर रोटेट करायचा, किंवा जर आपण तो बॉन्ड रोटेट करायचा ठरवला, तर काय होतं माहिती का, तो जो पाय बॉन्ड असतो तो ब्रेक होऊन जातो. मग तो पाय बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला पाहिजे ते कन्फर्मेशन जे आहे ते मिळेल. आपल्याला बॉन्ड ब्रेक न करता आपल्याला त्याच्यात काहीतरी चेंजेस बघायला मिळायला पाहिजे. त्यावेळेला आपण त्या रोटेशन होतं आहे, आपण तेच रोटेशन सिंगल बॉन्डमध्ये जे बघितलं आपण ते डबल बॉन्डमध्ये होत नाही. त्याला कारण हेच की जर आपण त्या एक कार्बनचं रोटेशन करायला गेलो, तर आपल्याला माहिती आहे कार्बन डबल बॉन्डमध्ये एक सिंगल बॉन्ड आणि एक डबल बॉन्ड असतो. मग तो जो डबल बॉन्ड असतो तर मग तो ब्रेक होऊन जातो ज्यावेळेस आपण त्याचं रोटेशन करायला जाऊ. मग त्या रोटेशनला काय म्हणतो, रेस्ट्रिक्टेड रोटेशन. सो दिस इज नोन ॲज रेस्ट्रिक्टेड रोटेशन. हाऊएव्हर, अंडर नॉर्मल कंडिशन फ्री रोटेशन इज नॉट पॉसिबल अबाउट कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. मग नॉर्मल कंडिशनमध्ये म्हणजे ह्याचं सगळ्यांचं कन्क्लुजन काय निघालं की कार्बन डबल बॉन्ड असेल, किंवा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल, किंवा नायट्रोजन डबल बॉन्ड असेल, म्हणजे कुठल्याही दोन आयटम्समध्ये ज्यावेळेस डबल बॉन्ड असेल, मग त्यावेळेस नॉर्मल कंडिशनला त्याच्यात फ्री रोटेशन हे पॉसिबल होत नाही डबल बॉन्ड्समध्ये. द कार्बन डबल बॉन्ड इज रिजिड ड्यू टू पाय बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स. का तर मग कार्बन जो डबल बॉन्ड असतो तो रिजिड असतो, त्याच्यातला पाय बॉन्ड जो असतो तो रिजिड असतो. त्याच्यामुळे दिस रिजिडिटी प्रिव्हेंट्स द रोटेशन अबाउट कार्बन डबल बॉन्ड्स. मग ते रिजिडिटी आल्यामुळे तो डबल बॉन्ड जो पाय बॉन्ड असतो तो ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी असते, आणि तो पॉसिबिलिटी म्हणण्यापेक्षा तो ब्रेक होऊ शकतो. म्हणून त्याच्यात रोटेशन हे कार्बन डबल बॉन्डमध्ये पॉसिबल होत नाही इन शॉर्टमध्ये एवढंच. सो दॅट द रोटेशन ऑफ कार्बन डबल बॉन्ड रेस्ट्रिक्टेड अँड धिस गिव्स राईज टू जॉमेट्रिकल आयसोमर्स. मग ते आपल्याला रोटेशन बघायला मिळत नाही, आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतं ते मग जे आयसोमर्स मिळतात त्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणतो. सो व्हॉट इज जॉमेट्रिकल आयसोमर्स अँड व्हॉट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? याची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे चॅप्टरच्या सुरुवातीला, तरी ते एकदा रिवाईज करूया की जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणजे असं आयसोमर्स की द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. की असे कंपाऊंड्स की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा दोन आयसोमर्स, म्हणजे असे दोन आयसोमर्स किंवा असे कंपाऊंड्स की ज्यांचा दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम आहे. बघा, स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे, त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा सेम आहे, बट डिफर इन द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स इन द स्पेस ड्यू टू हिंडर्ड रोटेशन अराउंड द डबल बॉन्डेड ॲटम्स आर नोन ॲज जॉमेट्रिकल आयसोमर्स. तर असे कंपाऊंड्स की ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, तर स्ट्रक्चर सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा सेम आहे. मग डिफरन्स कुठे आहे बघतं की त्या पूर्ण कंपाऊंडमध्ये किंवा त्या पूर्ण मॉलिक्युलमध्ये जी अरेंजमेंट असणार आहे डिफरंट ग्रुप्सची किंवा डिफरंट ॲटम्सची, ती वेगवेगळी आपल्याला बघायला मिळणार आहे इन द स्पेस. तर ह्याने हे कशामुळे होतं की जे हिंडर्ड रोटेशन अराउंड द डबल बॉन्डेड ॲटम्स असतात, की जे डबल बॉन्डेड, समजा कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्याला अटॅच असणारे सगळे ॲटम्स, मग त्याच्या हिंडर्ड रोटेशनमुळे आपल्याला जे आयसोमर्स मिळतात की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, पण फक्त त्याच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स झाला, तर त्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स म्हणतो. अँड दिस फिनॉमिनन म्हणजे, आणि असं ज्यावेळेस होतं त्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होतो इन शॉर्ट. आता पुढे जाऊन एक्झाम्पल दिले बघा, या एक्झाम्पलवरून अजून क्लिअर होईल की आपल्याला आता हे दोघं सिस टू ब्युटीन अँड ट्रान्स टू ब्युटीन, तर हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी डिस्कस केले जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये. परत एकदा आपण सहज म्हणून फास्ट रिवाईज करतोय आपण की हा टू ब्युटीन 1 2 3 4, आता टोटल 4 कार्बन्स असल्यामुळे ब्युटेन सिम्पल, आणि कार्बन सेकंड पोझिशनचा कार्बन, आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, एकूण नंबरिंग द्या. सो ब्युटेनचा ज्यावेळेस डबल बॉन्ड असतो त्यावेळेस ब्युटीन. आता हे बेसिक्स आहे. तर सिस ब्युटीन आणि ट्रान्स ब्युटीन, आता सिस आणि ट्रान्स का हेही पुढे आपण बघणार आहोत. आता बघा, इकडे CS3 इकडे CS3, याच्यातसुद्धा एक CS3 आहे, एक CS3 आहे, याच्यात एक हायड्रोजन आहे, याच्यातसुद्धा एक हायड्रोजन आहे, आणि कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन डबल बॉन्ड आहे. तर हे दोघं ज्यावेळेस आपण आयसोमर्स बघू
तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तुम्ही नंतर कॅल्क्युलेट करत बघा की हे दोघंही जे कंपाऊंड्स आहे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. त्यानंतर दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. बघा दोघांचं स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे. या कार्बनला एक CH3 एक हायड्रोजन अटॅच आहे, इकडच्या कार्बनला सुद्धा एक CH3 हायड्रोजन अटॅच आहे. याच्यातसुद्धा कार्बन हायड्रोजन आणि इकडे CH3 हायड्रोजन. तर दोघांमध्ये स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे. फक्त आपलं डेफिनेशन काय होते की जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे द कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ह्या दोघंही गोष्टी आपण याच्यात बघितल्या. बट ओनली डिफर इन द अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन द स्पेस. तर मग आता अरेंजमेंट ऑफ ॲटम्स की या डबल बॉन्डला अटॅच असणारे हे ॲटम्स जेवढे इकडे 2 ॲटम्स अटॅच आहेत, एक CH3 आहे एक हायड्रोजन आहे, इकडे CH3 एक हायड्रोजन आहे, इथे सुद्धा एक CH3 हायड्रोजन एक CH3. मग डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. तर आता अरेंजमेंट्स ऑफ ॲटम्स किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डला बघा तर हे दोघंही CH3 हे एकाच साईडला आहेत आणि हे दोघंही एका साईडला हायड्रोजन्स आहेत. इकडे जर बघायला गेलं आपण हे स्ट्रक्चर तर आपल्याला याच्यात काय बघायला मिळतं की एक CH3 बघा इथे CH3 आहे, इकडे CH3 त्याच्या बाजूला हायड्रोजन आला, इकडे हायड्रोजन हायड्रोजन होता तर इकडचा हायड्रोजन आणि इकडे CH3 आला. म्हणजे इकडचं जी अरेंजमेंट आहे ती या दोघंही स्ट्रक्चरमध्ये याच्यापेक्षा ही वेगळी आली ना, म्हणून हा सिस टू ब्युटीन आणि हा ट्रान्स टू ब्युटीन. मग हे दोघं जे आहे ते जॉमेट्रिकल आयसोमर्स आहेत एकमेकाचे. हे जॉमेट्रिकल आयसोमर्सचं सिम्पल एक्झाम्पल. आता पुढे जाऊन काय तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझमसाठी हे होतं बेसिक्स, पण पुढे जाऊन जॉमेट्रिकल आयसोमेरिझमसाठी कंडिशन काय आहे नेमकी, तर कंडिशन फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सो द ग्रुप्स अटॅच टू इच ओलेफिनिक कार्बन ॲटम मस्ट बी डिफरंट. तर याच्यासाठी पुढची कंडिशन आहे जॉमेट्रिकल आयसोमर्ससाठी की जे ग्रुप अटॅच असणार आहेत ओलेफिनिक कार्बनला, प्रत्येक इच ओलेफिनिक कार्बनला जेवढे नंबर ऑफ ओलेफिनिक म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कार्बन, ओलेफिन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर त्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेल्या कार्बन्सला जेवढे ग्रुप अटॅच आहेत तर ते मस्ट बी डिफरंट असायला हवेत. तर ते सारखेच असायला नव्हेत. ही पहिली कंडिशन की ते दोघंही डिफरंट असायला हवेत. फॉर एक्झाम्पल दॅट इज ABC अँड CDE. तर हा कार्बन आणि हा कार्बन डबल बॉन्ड आणि AB जो आहे त्याला अटॅच असणारे 2 ग्रुप्स आणि D आणि E एकमेकाला अटॅच असणारे ग्रुप्स. तर हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि AB आणि इकडे DE असे त्याला इकडचे 2 आणि इकडचे 2 असे 4 डिफरंट ग्रुप्स जे आहे ते अटॅच आहेत. तर मस्ट नॉट कंटेन A इक्वल टू B. तर हे जे ग्रुप्स आहेत A इज नॉट इक्वल टू B, तर ते दोघं A हा Bच्या इक्वलला नसायला हवा आहे, की ते दोघंही डिफरंट असायला हवेत. आणि D इज नॉट इक्वल टू E, तर D आणि E हे सुद्धा वेगळे असायला हवेत. म्हणजे इन शॉर्ट त्या ओलेफिनिक कार्बनला असणाऱ्या ABDE म्हणजेच ते सगळे ग्रुप मस्ट बी डिफरंट असायला हवेत. फॉर एक्झाम्पल 1 ब्युटीन अँड आयसोब्युटीन डू नॉट शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर इथे आपल्याला एक्झाम्पल दिला आहे, हा 1 ब्युटीन आहे, हा तुमचा आयसोब्युटीन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हायड्रोजन 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 आणि एक C2H5. दोघांचा तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर तो सेम आहे. तर त्याचं स्ट्रक्चर बघायला गेलं तर आपल्याला स्ट्रक्चर हे डिफरंट बघायला मिळते. बघा हा C2H5 म्हणजे याला एक इथिन ग्रुप अटॅच आहे आणि इकडे 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत या कार्बनला. तर मग हा 1 ब्युटीन आहे आणि हा तुमचा आयसोब्युटीन आहे. मग असं ज्यावेळेस कंडिशन येईल बाकी येथे सगळे हायड्रोजन्स आहेत 1 2 3 3 हायड्रोजन्स, इकडे फक्त 2 हायड्रोजन्स आहेत, 2 CH3 आहेत आणि इथे एकाच कार्बनला C2H5 म्हणजे CH2CH3 असा एक इथिल ग्रुप जो आहे तो अटॅच आहे. मग हा 1 ब्युटीन आणि हा तुमचा आयसोब्युटीन. तर असं ज्यावेळेस स्ट्रक्चर असेल ना, आपण बघितलं काय की जे ग्रुप अटॅच असणार आहेत ओलेफिनिक कार्बनला ते मस्ट बी डिफरंट. तर मग इथे सगळे ग्रुप बघा सेम येत आहेत. मग अशा वेळेस काय की असे जे आयसोमर्स असतात इन शॉर्ट दे डू नॉट शोज जॉमेट्रिकल आयसोमर्स. तर असे जे आयसोमर्स असतात ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शोज करत नाहीत. नाव what is cis and trans nomenclature? So this is also very important, cis and trans nomenclature. तर सिस आणि ट्रान्सबद्दल सुद्धा या आधी आपलं डिस्कशन झालेलं आहे बहुतेक, पण तरीही आपण बघूया की सिस आयसोमर्स. सिस आयसोमर म्हणजे इन लॅटिनमध्ये सिस म्हणजे काय तर ऑन द सेम साईड्स.
तर ऑन द सेम साईड म्हणजे ते सुद्धा बघूया की व्हेन सिमिलर ग्रुप्स आर ऑन द सेम साईड ऑन द डबल बॉन्ड देन इट इज डेसिग्नेटेड ॲज सीस आयसोमर designated as सीस आयसोमर. तर ज्यावेळेस सिमिलर ग्रुप्स एकाच साईडला अटॅच असतील ऑन द सेम साईडला ज्यावेळेस सिमिलर ग्रुप्स ज्यावेळेस कार्बन कार्बन डबल बॉन्डला किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला ज्यावेळेस दोन सिमिलर ग्रुप हे एकाच साईडला अटॅच असतील तो जो आयसोमर असतो तो सीस आयसोमर. आणि ट्रान्स आयसोमर म्हणजे काय तर ट्रान्स मीन्स लॅटिन म्हणजे ॲक्रॉस, सीस म्हणजे ऑन द सेम साईड आणि ट्रान्स म्हणजे ॲक्रॉस म्हणजे अपोजिट साईडला. तर ज्यावेळेस सिमिलर ग्रुप्स आर ऑन द अपोजिट साईड ज्यावेळेस सिमिलर ग्रुप्स हे अपोजिट साईडला असतील कार्बन कार्बन डबल बॉन्डेड किंवा डबल बॉन्डेड कार्बन देन डेसिग्नेटेड ॲज ट्रान्स आयसोमर. तर त्या आयसोमरला ट्रान्स आयसोमर. इन शॉर्ट ट्रान्स आणि सीस म्हणजे अपोजिट, ट्रान्स म्हणजे सेम साईडला. तर त्याचं एक्झाम्पल बघून सुद्धा आपल्याला अजून व्यवस्थित क्लिअर होईल. तर त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ सीस अँड ट्रान्स आयसोमर. सो दिस इज एक्झाम्पल. आता सेम साईडला दोघंही ग्रुप म्हणजे सीस आयसोमर बघा एक्झाम्पलवरून समजेन की कार्बन कार्बन डबल बॉन्डला असलेले दोघंही जे ग्रुप्स असणार आहेत. तर इथे जर आहे आणि इथे सुद्धा ए आहे, इथे बी आणि इथे बी ज्यावेळेस असणार आहे त्यावेळेस त्या आयसोमरला आपण सीस आयसोमर असं म्हणणार आहोत. तर सीस म्हणजे ऑन द सेम साईड. आणि दुसरा जो आहे तो आपला ट्रान्स आयसोमर की ज्यावेळेस बघा एच्या बाजूला ए आहे तर इथे एच्या अपोजिट काय आहे बी आहे, एच्या अपोजिट बी आहे, इथे बीला बी आहे, एला ए आहे. तर त्यावेळेस सेम साईडला दोघंही सिमिलर ग्रुप्स आहेत त्यावेळेस तो सीस आयसोमर. आणि ज्यावेळेस सेम साईडला डिफरंट ग्रुप असतील ए आणि बी तर तो जो आयसोमर असतो तो ट्रान्स आयसोमर. सो अतिशय इंटरेस्टिंग आणि सोपा आहे की व्हॉट इज सीस आयसोमर म्हणून व्हॉट इज ट्रान्स आयसोमर. अजून एक्झाम्पलवरून समजेन की हा मॅलिक ॲसिड अँड दिस इज फ्युरामिक ॲसिड. सो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कार्बनला इकडेही ॲसिड ग्रुप अटॅच आहे, इकडे ॲसिड ग्रुप अटॅच आहे, इकडे सेम साईडला हायड्रोजन आहे, सेम साईडला हायड्रोजन आहे. तर अशा वेळेस हा ए हा सुद्धा ए. तर मग अशा वेळेस दोघंही सिमिलर ग्रुप सेम साईडला असतील त्यावेळेस आपला आयसोमर तो सीस आयसोमर असतो. आणि ज्यावेळेस डिफरंट बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे दोघांना, एकच COH एक COH, दोन हायड्रोजन, इथे पण दोन हायड्रोजन. पण बघा त्याच्या फक्त ग्रुप्सची अरेंजमेंट डिफरंट असल्यामुळे दोघांचे जे नॉमेनक्लेचर आहे किंवा दोघांचे जे नावं आहेत ते डिफरंट आहेत. तर हा मॅलिक ॲसिड आहे आणि हा फ्युमारिक ॲसिड आहे. जर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तुम्ही सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम आहे, फक्त त्याची अरेंजमेंट. इथे बघा COH आणि हा COH दोघंही एकमेकाच्या अपोजिट साईडला आहेत, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकाच्या अपोजिट साईडला आहेत, त्याच्यामुळे हा ट्रान्स. आणि हा तुमचे दोघंही COH एका साईडला, दोघंही हायड्रोजन एका साईडला. सो दिस इज सीस आयसोमर. तर ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन सीस आयसोमर. तर मग आता सीस आणि ट्रान्समध्ये जर आपण स्टॅबिलिटीकडे गेलो तर दोघांमध्ये जो ट्रान्स आयसोमर असतो तो मोर स्टेबल असतो दॅन सीस आयसोमर्स. दिस इज बिकॉज, तर ते का, बिकॉज इन ट्रान्स आयसोमर द सिमिलर ग्रुप्स दॅट मीन्स द बल्की ग्रुप्स. तर ट्रान्स आयसोमरमध्ये काय असतं ज्यावेळेस समजा आता COH आणि COH दोघंही बल्की ग्रुप आहेत. आपण म्हणू शकतो की हायड्रोजन हे सिम्पल स्मॉल ग्रुप आहेत, पण ज्यावेळेस असे बल्की ग्रुप येतात किंवा इथे मिथिल इथेन जो कोणी बल्की ग्रुप ज्यावेळेस, तर ट्रान्स आयसोमरमध्ये काय होतं की दोघंही अपोजिट साईडला असतात. म्हणजे सिमिलर ग्रुप्स आर ऑन द अपोजिट साईड. म्हणजेच काय अपोजिट म्हणजे ते एकमेकांपेक्षा अवे फ्रॉम द इच अदर. ती दोघंही जे ॲटम्स असतात किंवा दोघं ग्रुप असतात ते एकमेकांपासून दूर असतात. आणि दूर असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, तर आपल्याला त्याच्यात कुठलीही गर्दी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि कुठलीही क्राउडिंग न झाल्यामुळे त्याच्यात कुठल्याही स्टेरिक इंट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. आणि स्टेरिक इंट्रॅक्शन कुठल्याही न झाल्यामुळे त्याची जी इंटरनल एनर्जी आहे त्याला लागणारी एनर्जी ही इन्क्रीज होत नाही त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलला. आणि आपल्या सगळ्यात आधी आपण एनर्जीकडे जातो की कुठलाही मॉलिक्यूल ज्याची एनर्जी कमी असते त्याची स्टॅबिलिटी जास्त असते. ते दोघंही एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लक्षात ठेवा नेहमी, कुठलाही कॉम्प्लेक्स कुठलाही मॉलिक्यूल काही असेल तर, किंवा इन शॉर्टमध्ये आपलं जनरल एक्झाम्पल घ्या
की वर्गात एखादा जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे जास्त जर एनर्जी आहे, एनर्जेटिक एखादा स्टुडंट आहे, तर तो लेस स्टेबल असतो, आपल्याला माहिती. म्हणजे आपलं जनरल एक्झाम्पल जरी घेतलं, एखादा स्टुडंट जो आहे तो अतिशय एनर्जेटिक, कुठलाही वर्गात म्हणा की नेहमी एनर्जेटिक असतो. मग एनर्जेटिक असणारा जो स्टुडंट आहे तो स्टेबल असतो का? तो ऑलवेज लेस स्टेबल असतो. आणि स्टेबल असणारे अजिबात एनर्जेटिक नसतात, ते स्टेबलच असतात. म्हणजे चाललं हे चाललं आहे, आपल्याला काहीच घेणं नाही, स्टॅबिलिटी, एनर्जीचा अजिबात उपयोग करायचा नाही. तर दिस इज रिलेशन अबाउट एनर्जी अँड द स्टॅबिलिटी. सो आणि आपण आयसोमर्समध्ये स्टॅबिलिटीकडे जात असतो. तर मग ट्रान्स आयसोमर्स हे स्टेबल असतात का? तर दोघंही जे ग्रुप असतात, सिमिलर ग्रुप, ते एकमेकाच्या अपोजिट असतात, आणि अपोजिट असल्यामुळे त्याला लागणारी किंवा त्याच्यात स्टेरिक इंट्रॅक्शन कमी बघायला मिळतात किंवा हिंड्रन्स कमी बघायला मिळतो. आणि हिंड्रन्स कमी असल्यामुळे त्याला लागणारी जी एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी, ही सुद्धा कमी इन्क्रीज किंवा कमी त्याची एनर्जी जी इन्क्रीज होत असते. त्याच्यामुळे ते ट्रान्स आयसोमर हा सीसपेक्षा मोर स्टेबल असतो. त्याच्याच अपोजिट सीसमध्ये काय होतं माहिती का? सीस आयसोमरमध्ये दोघंही बल्की ग्रुप असतील ते सेम साईडला असतात, किंवा दोघं सेम ग्रुप, सिमिलर ग्रुप हे सेम साईडला असतात, आणि सेम साईडला असल्यामुळे त्याच्यात मोर क्राउडिंग आपल्याला बघायला मिळते. तर मोर क्राउडिंग म्हणजे दोन मोठे मोठे ग्रुप, बल्की ग्रुप ज्यावेळेस एकाच साईडला असतील, ही जनरल एक्झाम्पल, की एखाद्या वर्गात खूपच जास्त गर्दी होते, आणि ट्रान्स आयसोमरमध्ये म्हणजे की तुमच्याकडे एक वर्ग खूप मोठा आहे पण गर्दी कमी आहे, बाकीचे होते ते दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाले. तर मग अशा वेळेस बसायला आपल्याला स्टॅबिलिटी मिळते की नाही बघा, बसायला त्याच्यात गर्दी होते का? तर सेम तशाच पद्धतीचं की सी एस आयसोमरमध्ये दोघंही सेम साईडला असल्यामुळे बल्की ग्रुप, तर त्याच्यात मोर स्टेरिक क्राउडिंग होते, जास्त प्रमाणात स्टेरिक इंट्रॅक्शन होतात, आणि स्टेरिक इंट्रॅक्शन ह्या जास्त झाल्यामुळे त्याला लागणारी जी इंटरनल एनर्जी असते ती सुद्धा मोर इन्क्रीज होत असते. सो दिस इज अबाउट सीस आयसोमर, की ते त्याच्यामुळे जे सीस आयसोमर असतात बिकम लेस स्टेबल, कारण त्याच्यात मोर क्राउडिंग, स्टेरिक क्राउडिंग आपल्याला बघायला मिळते. ती स्टेरिक क्राउडिंग इन्क्रीज झाल्यामुळे त्याची इंटरनल एनर्जी जी आहे मॉलिक्युलची ती इन्क्रीज होत असते, आणि एनर्जी जास्त लागल्यामुळे तो जो कंपाऊंड असतो तो लेस स्टेबल असतो ॲज कम्पेअर टू ट्रान्स आयसोमर. मग इन शॉर्ट, ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन सीस आयसोमर, अँड द सीस आयसोमर इज लेस स्टेबल दॅन ट्रान्स आयसोमर. The reason is steric crowding, because in trans isomer the both similar group are on the opposite side, and because of these groups are on the opposite side, there is less steric crowding. So because of less steric crowding, there is no increase the internal energy of that particular molecule. That's why the trans isomer is more stable than cis isomer. आता पुढे जाऊन जे ट्रान्स आणि सीस आयसोमर्स आहेत त्याचे आपल्याला डिफरंट 3 वेगवेगळे आपल्याला टाईप्स बघायला मिळतात. तर मग त्याच्यातला टाईप फर्स्ट जो आहे, द टाईप फर्स्ट ऑर टाईप ए हॅविंग 2 डिफरंट सबस्टिट्युएंट, की याच्यात सीस आणि ट्रान्स आयसोमर्समध्ये परत की ज्याच्यात फक्त 2च सबस्टिट्युएंट असतात, ते डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड, मग ए बी, आणि इकडे सुद्धा ए बी. तर त्याचा एक्झाम्पलवरून समजेल तुम्हाला की ए बी आणि ए बी दोघंही 2च डिफरंट ग्रुप, एक ए आणि दुसरा बी, असे 2च आपल्याला डिफरंट सबस्टिट्युएंट आपल्याला बघायला मिळत आहेत. तर त्याचं एक्झाम्पलसुद्धा सेम, मॅलिक ॲसिड अँड फ्युमारिक ॲसिड, जे आपण मगाशी बघितलं तेच एक्झाम्पल, की याच्यात 2च प्रकारचे सबस्टिट्युएंट बघा, एक ॲसिड आणि दुसरा हायड्रोजन. तर ए बी आणि ए बी, इकडच्या कार्बन आणि इकडच्या कार्बनला ए बी, तसं इथे सुद्धा ए बी, इथे सुद्धा ए बी. तर अशा पद्धतीची ज्यावेळेस अरेंजमेंट असेल, तर हा आपला फर्स्ट टाईप, की ज्याच्यात फक्त 2च डिफरंट सबस्टिट्युएंट आपल्याला बघायला मिळत आहेत. ते मॅलिक ॲसिड आणि फ्युमारिक ॲसिडबद्दल तुमचा डिफरन्स आधी सांगितला मी, की याच्यात दोघंही ॲसिड एका साईडला, दोघं हायड्रोजन एका साईडला, म्हणून हा तुमचा सीस आणि हा तुमचा ट्रान्स, बिकॉज ऑफ दिस ॲसिड अँड दिस इज ॲसिड इज or the same groups are on the opposite side. That's why this is trans isomer and this is cis isomer. आता पुढचं, आता हा झालं फर्स्ट टाईप, की ज्याच्यात फक्त आपल्याला 2च सबस्टिट्युएंट बघायला मिळाले, डिफरंट सबस्टिट्युएंट, एक ए आणि दुसरा बी, दोघंही साईडला. आता सेकंड बघा, की कार्बन कार्बन डबल बॉन्डला एका बाजूला ए बी आणि दुसऱ्या बाजूला ए डी. तर ए बी म्हणजे बघा, आता याच्यात ए, इकडे पण ए आहे, इकडे बी आणि इकडे डी, म्हणजे टोटल हॅविंग 3 डिफरंट सबस्टिट्युएंट.
त्याचं एक्झाम्पल आहे आयसोक्रोटोनिक ॲसिड अँड क्रोटोनिक ॲसिड, सिम्पल क्रोटोनिक ॲसिड. तर याच्यात आपण बघितले हॅव्हिंग 3 डिफरंट सबस्टिट्यूएंट कुठले कुठले, तर इथे ए आहे, इथे म्हणजे इथे 2 हायड्रोजन आपल्याला बघायला मिळालेत. त्यानंतर हे 2 हायड्रोजन म्हणजे एक सबस्टिट्यूएंट, त्यानंतर एक मिथिल ग्रुप सेकंड अँड द थर्ड वन इज ॲसिड. तर टोटल 3 डिफरंट सबस्टिट्यूएंट्स. आणि दुसरा जो आहे तर याच्यात परत मग सिस आणि ट्रान्स कसा, तर मग दोघंही हायड्रोजन बघा. आता याच्याकडे पुढे जाताना कसं लगेच मग 3 मागच्यामध्ये फक्त आपल्याला 2 सबस्टिट्यूट होते म्हणून आपण दोघंही सेम साईडला ॲसिड दोघं हायड्रोजन सेम साईडला बघितले. आता हे 2 ग्रुप डिफरंट असल्यामुळे आपण तरी हे जे 2 हायड्रोजन्स आहेत ते ज्यावेळेस सेम साईडला असतील त्यावेळेस मग हा आपला सिस आयसोमर. आणि ट्रान्स आयसोमर म्हणजे काय, दोघं हायड्रोजन जे आहे ते अपोजिट साईडला म्हणजे 2 सिमिलर ग्रुप असणारे ग्रुप, तर त्याला आपण ट्रान्स आयसोमर. आणि हा आपला सिस आयसोमर. दिस इज आयसोक्रोटोनिक ॲसिड अँड दिस इज क्रोटोनिक ॲसिड. तर मग टाईप 1 आणि टाईप 2, तर हे दोघंही जे टाईप्स आहेत सिस आणि ट्रान्स नॉमेनक्लेचरचे, तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, द लबाईल or the label cis and trans for naming the alkenes which have no identical substituent on the double bond are difficult to assign. तर मग बघा मागचं एक्झाम्पल बघितलं की त्याच्यात आपल्याला 2 सबस्टिट्यूएंट होते म्हणून इझिली आपण सिस आणि ट्रान्स ओळखला की हे दोघं जे होते मागच्या मॅलिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिडमध्ये दोघंही ॲसिड ग्रुपवरती, दोघं हायड्रोजन खाली, तर इझिली आपण सांगू शकलो की हा सिस होता, इकडचा दोघंही अपोजिट हा ट्रान्स होता. त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेस 3 सबस्टिट्यूएंट आले याच्यातसुद्धा आपण बघितलं की 2 हायड्रोजन सेम साईडला आहेत म्हणजे आपला सिस आयसोमर, आणि दोघंही हायड्रोजन अपोजिट असल्यावर तो तुमचा ट्रान्स आयसोमर. पण याच्या पुढे जाऊन जर अल्किनमध्ये हे टोटल 4 सबस्टिट्यूएंट आहेत, फॉर एक्झाम्पल मागच्या 2 सबस्टिट्यूएंट होते याच्यात 3 आणि पुढच्या वेळेस 4 सबस्टिट्यूएंट, तर 4 डिफरंट सबस्टिट्यूएंट म्हणजे कोणतेही चारही, हे 2 आणि इकडचे 2 जे आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असणारे, ते सगळेही डिफरंट आहेत. आत्तापर्यंत आपण सिस आणि ट्रान्स ओळखत होतो कशावरून की 2 सिमिलर ग्रुप सेम साईडला आणि दोघं सिमिलर, ज्यावेळेस 2 सिमिलर ग्रुप अपोजिटला असेल त्यावेळेस ट्रान्स, दोघं सिमिलर एका साईडला असतील त्यावेळेस सिस. पण पुढे जाऊन जर हे चारही ग्रुप्स ज्यावेळेस डिफरंट असतील मग त्यावेळेस आपण सिस आणि ट्रान्स किंवा त्याचं नॉमेनक्लेचर कसं ठरवायचं, तर मग ते नॉमेनक्लेचर ठरवायला डिफिकल्ट किंवा ते असाइन करायला डिफिकल्ट व्हायला लागलं. मग ते डिफिकल्ट झाल्यानंतर मग आपला पुढचा टाईप 3 जो आहे, तर तो टाईप 3चं मग नंतर इन्व्हेन्शन केलं गेलं की दिस इज टाईप 3. टाईप 3मध्ये काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे ज्यात AB आणि DE, तर चारही हे दोघं आणि हे दोघंही डिफरंट सगळे ग्रुप्स आहेत. तर याच्यात काय मग, द टर्म सिस अँड ट्रान्स कॅन नॉट बी यूज. कारण सिस म्हणजे आपल्या इन शॉर्टमध्ये काय होतं की दोघं सेम साईडला ज्यावेळेस सिमिलर ग्रुप असेल तो सिस, ज्यावेळेस सेम ग्रुपचे अपोजिट साईडला असेल तर ट्रान्स. पण या अशा केसमध्ये आपल्याला सिस आणि ट्रान्स आयसोमर्स ही जी टर्म आहे ती आपण यूज करत नाही, कारण चारही जे ग्रुप्स आहेत ते डिफरंट आहेत. मग टू सॉल्व धिस डिफिकल्टी, तर मग ही डिफिकल्टी सॉल्व करण्यासाठी द ई अँड झेड नॉमेनक्लेचर सिस्टीम for geometric isomers has been developed after the Kahn-Ingold Prelog convention for chiral carbon atoms. तर मग ज्यावेळेस अशी सिच्युएशन आली की चारही डिफरंट ग्रुप्स, त्यावेळेस सिस अँड ट्रान्स नॉमेनक्लेचर आपण देऊ नाही किंवा ते यूज नाही करू शकत होतो. मग ही डिफिकल्टी सॉल्व करण्यासाठी ई आणि झेड नॉमेनक्लेचर सिस्टीम जॉमेट्रिकल आयसोमर्सची डेव्हलप करण्यात आली, जी आधी कान इनगोल्ड प्रिलॉगने आर आणि एस कन्व्हेन्शन जे आपण कायरल कार्बनबद्दल वापरलं होतं तसंच चारही डिफरंट ग्रुप कार्बनला असणारे. मग हे सुद्धा जर बघितला म्हणजे की डिफरंट म्हणजे कायरलिटी, तर मग ही जे ई आणि झेड नॉमेनक्लेचर आहे ते नवीन डेव्हलप केलं गेलं. तर ते ई झेड नॉमेनक्लेचरचे सुद्धा आर आणि एस कन्फिग्युरेशन सारखेच आपण त्याचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर ते पुढच्या लेक्चरला आपण तो पूर्ण टॉपिक कव्हर करूया. तर आज जॉमेट्रिकल आयसोमर्सचं बेसिक आणि त्यानंतर सिस आणि ट्रान्स आयसोमर्स कशाला म्हणतो हे बेसिक्स. तर आज आपण थांबूया इथे, बाकीचं पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. थँक्यू.